पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी आज ठामपणे सांगू शकतो, नागरिक माझ्याबरोबर आहे. त्याच्यामागचं कारण आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब. देवाभाऊंनी मागचे 20-25 वर्षाचे प्रश्न सोडवण्याची ताकद मला त्यांनी दिली. आक्रमक हिंदुत्व म्हणजे काय माझं? मी मंदिरात जातो, मी माझ्या परंपरा संस्कृती जपतो, मी जिथं माझ्या हिंदू धर्मातल्या वेगवेगळे समाज आहेत त्या सगळ्यांच्या अडचणी समस्येमध्ये मी उभा राहतो. हे माझं कर्तव्यच आहे ना. बटेंगे तो कटेंगे, एक हे तो सेफ आहे, या नाऱ्याची गरज आहे का समाजामध्ये? हो, 100% गरज आहे. या महाराष्ट्रात, या भारतात आतंकवाद्यांना ज्यांनी फाशी दिली त्यांना पराभवाला सामोरं जावंच लागत असेल. तर मग जो नारा आदरणीय योगीजींनी दिला, जो मोदीजींनी दिला, तो बरोबरच आहे. कुठेतरी असं नाही वाटत की कुठेतरी तुमचा जो मुस्लिम मतदार आहे, जो तुमच्याशी इतके वर्ष कनेक्टेड आहे, तो यातनं कुठेतरी दुरावला जाऊ शकतो? मी शास्तीकर माफ करताना महायुतीने विचारलं नाही की तू कुठल्या धर्माचा आहे तर तुझा माफ होईल. लाडकी बहीण योजनेचा लाभ देताना कुठल्या महिलेला विचारलं नाही की तू कुठल्या धर्माची आहेस. अमोल कोल्हे तुमचे मित्र आहेत आणि त्यांनी एका सभेत बोलताना तुमच्यावर टीका केली, त्यांनी की भोसरीचा बकासूर असं तुमच्यावर बोलताना म्हणाले. काय सांग? नाव नाही घेतलं त्यांनी माझं. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा, विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी रोहित हरीप. द पॉलिटिक्सच्या द अँटी चेंबर या खास कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आता जोरात आहेत. महाराष्ट्राच्या वातावरणाला एक राजकीय रंग चढायला सुरुवात झालेली आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि या सगळ्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्रातला एक मतदारसंघ असा आहे ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तो मतदारसंघ म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघ. या भोसरी विधानसभा मतदारसंघातनं निवडणुकीला उभे आहेत महेश लांडगे. महेश लांडगेच आपल्यासोबत आहेत. महेशजी, तुमचं स्वागत आहे. निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि प्रचाराची आता जोर येतात. तुम्ही वेळ काढून इथे आला म्हणून आम्ही आधीच तुमचे आभार मानतो. पण माझा पहिलाच प्रश्न आहे की यावेळेस तुम्हाला वाटतं तुम्ही निवडून याल परत एकदा? हो, वाटतं. म्हणजे विश्वास आहे माझा, येणार निवडून आम्ही. आणि का विश्वास आहे हा, म्हणजे काय सांगता? विश्वास या दृष्टीने की बाबा माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या 20-25 वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये मी मागच्या 10 वर्षामध्ये पाठपुरावा करून ते प्रश्न योग्य रीतीने मार्गी लावलेत. मग वेगवेगळे प्रश्न होते. समाविष्ट गावांचे होते, आमच्या मूळ पिंपरी चिंचवड शहरातल्या शास्तीकारासंदर्भातले होते, बफर झोन संदर्भातले होते. ते सगळे प्रश्न योग्य वेळी योग्य म्हणजे या 10 वर्षामध्ये आम्ही एकदम नियोजन करून मार्गी लावले. त्यामुळं मला विश्वास आहे लोक त्याच्याकडं पाहून त्यांच्या जे 10 वर्ष 25 वर्षाचे जे प्रलंबित होते त्याचं मी राजकीय भांडवल न करता त्याच्यावर मार्ग काढला. त्यामुळे लोक 100% माझ्याबरोबर आले. राजकीय भांडवल न करता मार्ग काढला तुम्ही म्हणता, पण असे कुठले प्रश्न तुम्ही सांगू शकाल की जे तुमच्या टर्ममध्ये तुम्ही दसाच लावले किंवा तुम्ही ते पूर्णतः सोडवले? मी आत्ता सांगितलं तुम्हाला 3-4 प्रश्न तर आत्ता तुम्हाला सांगितले. बफर झोनसारखा प्रश्न होता जो कचरा डेपोमुळं त्या भागातल्या लोकांना 500 मीटरचा बफर झोन झाला. त्या भागात राहणारी सगळी बांधकामं अनधिकृत झाली, तो प्रश्न असेल. शास्तीकराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जो शास्तीकर 2007-08 नंतरच्या बांधकामाला या लोकांनी जे आत्ता निवडणूक लढू इच्छितात, जे लढवत आहेत त्या सगळ्यांनी 2007-08च्या नंतरच्या बांधकामांना शास्तीकर लावला होता. आणि तो शास्तीकर काय थोडा मोठा किरकोळ नव्हता. म्हणजे तो शास्तीकराचं इतकं मोठं राजकारण अनेक लोकांनी केलं पण त्याच्यात कुणी मार्ग नव्हता काढला. पिंपरी चिंचवड शहरातल्या सगळ्या शास्तीकाराचा त्या बांधकामावरला शास्तीकर माफ करण्याचं मोठा निर्णय आमच्या या महायुती सरकारनं घेतला. आता तो माझ्या मतदारसंघामध्ये विचारलं तुम्ही तर 39,000 ते 40,000च्या दरम्यान मालमत्ता आहेत की ज्यांचा शास्तीकर 460 कोटी रुपये माफ झाला आहे. माझ्याकडं 39,000 ते ज्या मालमत्ता आहेत ना, त्या मालमत्ता कुणाकुणाच्या आहेत, काय काय त्या सगळ्यांची यादी आहे, अपडेट आहे. आणि त्या 39,000 लोकांना माहिती आहे 25 वर्षे म्हणजे 2007पासून याच्यावर राजकारण केलं जायचं. त्यामुळं हा प्रश्न फक्त राजकारणापुरता न ठेवता महेश लांडगेनं किंवा महायुती सरकारनं हा सोडवला. हा लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळं तो प्रश्न आहे. समाविष्ट गावांचा प्रश्न 1997ला जी गावं समाविष्ट झाली
तर समाविष्ट गावांचा प्रश्न होता की त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जायचं. त्यांच्याकडं कुठला विकासाला खडा तयार असताना सुद्धा त्याच्यावर काम केलं नव्हतं जात. महानगरपालिकेकडनं त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचं बजेट, कुठल्या प्रकारची कामं होत नव्हती. 2017ला ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे नगरसेवक आले, पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा पिंपरी चिंचवड शहराचा महापौर होण्याचा बहुमान समाविष्ट गावातले नितीन आप्पा यांना मिळालं. त्यांना आम्ही महापौर केल्यानंतर किंवा राहुलदादा, समाविष्ट गावांमधले राहुलदादा जाधव या दोघांनी त्यानंतर बऱ्यापैकी चांगली डेव्हलपमेंट आम्ही सगळ्यांनी मिळून त्या भागात केली. म्हणजे जे पण विकास आराखड्यावर काम करायचं होतं, मूळ त्याच्यावर काम करायचं, त्याच्यावर आम्ही काम केलं आणि त्याचा फायदा त्या लोकांना म्हणजे तिथल्या लोकांना जाणवतोय. आता तो बदल झालेला जाणवतोय. 2017च्या अगोदरचं आपलं गाव आणि 2017 नंतरचं आपलं गाव हा फरक जाणवतोय. मग तो म्हणजे प्रत्येक तिथं राहणारा जो समाविष्ट गावामधला नागरिक आहे तो तुम्हाला स्पष्टपणे तुम्ही त्यांना विचारलं तर सांगू शकेल. 2017च्या आधी हे कसं होतं, 2017 नंतर कसं झालं, हा रस्ता कसा होता, ही गाव कसं होतं, इकडली वस्ती कशी होती, ही वाडी कशी होती, असं सगळं सांगू शकतात सगळं. आणि तो दिसतोय विकास, तो कुणाला दाखवायची गरज नाही, तो दिसतोय विकास. त्यामुळं लोकांना हे फरक दिसतो. त्यामुळं असे अनेक प्रश्न आहेत की ज्या संदर्भामध्ये मी प्रामाणिकपणे मागच्या 10 वर्षामध्ये प्रयत्न केले. आणि ज्यावेळेस 2016-17च्या दरम्यान आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, आम्ही व्हिजन 2020 म्हणून एक कार्यक्रम हे केला होता आणि त्याच्यात प्रवेश केला होता. आणि त्यावेळेस आम्ही या भोसरी मतदारसंघाचं एक ब्लूप्रिंट आम्ही तयार केली होती, त्याच्यावर आम्ही काम केलं. आता मला सांगा की ह्याच्यानंतर तुम्हाला जर का आमदार निवडून यायचं आहे तर कुठली कामं राहिलीत जी करायची बाकी आहेत? म्हणजे तुम्ही आमदार म्हणून निवडून आल्यानंतर परत मग कुठली कामं राहणार, काय करणार तुम्ही? रेड झोनचाच प्रश्न राहिलेला आहे. रेड झोन संदर्भातला फार मोठा प्रश्न तिथे राहिलेला आहे. रेड झोनचा प्रश्न सोडवण्यासाठी मी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यात मी बऱ्या अंशी पुढं गेलेलो आहे त्याच्यामध्ये. तो एक प्रक्रिया आहे. दुसरा, वाढती लोकसंख्या समजून, जी वाढती लोकसंख्या आहे माझ्याकडं, आजची लोकसंख्या आणि पुढल्या 20-25 वर्षाची लोकसंख्या, ही डोळ्यासमोर ठेवून म्हणजे भविष्याचा वेध घेत वर्तमानामध्ये सुद्धा लागणारे खर्च, या दोन्हीसुद्धा आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून काम करणार आहे पुढं. मग आमच्या पिंपरी चिंचवड शहरातल्या विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत, माझ्या माता भगिनींपर्यंत सगळ्यांना कशा आपल्याला एक नियोजनबद्ध मतदारसंघ करता येईल, शहर करता येईल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार पुढल्या याच्यात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ता सांगायचं आहे तर आम्ही बघा, पहिल्यांदा मायक्रोसॉफ्टचं डेटा सेंटर पिंपरी चिंचवड शहरामध्ये होतं आहे. पहिल्यांदा त्याचं काम पूर्णत्वास आलं आहे. दोन्ही माझ्या मतदारसंघाच्या एकदम लागून आहे. याच्या अगोदर कोणी त्याचा विचार केला नाही. आमच्याकडे एक प्राईड वर्ल्ड सिटी म्हणून आहे, त्यांच्या एक नवीन IT धोरणानुसार आम्ही त्या डेव्हलपरशी भेटलो, त्या आदरणीय त्या प्राईड वर्ल्ड सिटीच्या मालकांची चर्चा केली आणि IT सेंटर करता येईल का आपल्याकडे या संदर्भामध्ये चर्चा केली आणि त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं, सकारात्मक त्यांनी प्रतिसाद दिला आणि त्या अनुषंगानं आम्ही आता पुढे गेलो. म्हणजे जवळजवळ त्यांच्या म्हणजे त्यांनी जो आराखडा तयार केला आहे IT संदर्भात, जवळजवळ तो 50 लाख स्क्वेअर फूटपर्यंत त्यांचा IT सेंटर तिथं उभा होऊ शकतो. तुमचं म्हणणं आहे की त्यातनं म्हणजे रोजगार उत्पन्न होऊ शकतो. त्या भागाचं एक उंची किंवा त्या भागाची एक ही तयार होती. जसं तुम्ही हिंजवडीचं बोलला, रावेतला बोललं जातं, बालेवाडी बाणेरचं बोललं जातं, त्या दृष्टीनं तसे त्याची ग्रोथ माझ्या त्या समाविष्ट गावांमध्ये होऊ शकते. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प आहे, त्याच्यावर आमचं काम चालू आहे, त्याच्यात आम्ही बऱ्यापैकी पुढं गेलेलो आहे. असे एक ना अनेक प्रोजेक्ट आहेत. आता तुम्हाला सांगा, पुणे नाशिक हायवे, ते प्रश्नावर येणार आहे मी की पुणे नाशिक हायवे आणि चाकणचा भाग हा पुण्यामध्ये थोडासा बदनाम आहे तिथल्या ट्रॅफिकमुळे. तर तिथली ट्रॅफिक म्हणजे लोक जायला घाबरतात तिकडं. तर त्याचं काय, कसं सोडवणार तो ट्रॅफिकचा प्रश्न? नाही, आत्ता तुम्ही मागच्या म्हणजे आचारसंहिता आणण्याच्या अगोदर पहा, आदरणीय नितीनजींनी, गडकरी साहेबांनी एलिव्हेटेड एक ब्रिज तयार केला आहे नाशिक फाट्यापासून तर खेडपर्यंत. म्हणजे एक 20 मिनिटात विदाऊट सिग्नल तुम्ही पूर्ण हा भोसरी चाकण हा एरिया क्रॉस करू शकता. आणि त्यात माझ्या मतदारसंघामध्ये 2 जंक्शन आहेत, 2 ठिकाणी आपण लँड होऊ शकतो आणि हे करू शकतो. त्यामध्ये एक माझ्या मतदारसंघामध्ये जय गणेश साम्राज्य चौकात एक आहे
आणि दुसरा मोशीमध्ये आहे. हम्म. म्हणजे लोकांना एकदम सुटसुटीत ट्रॅव्हलिंग करता येईल, सुटसुटीत त्यांचा प्रवास होईल, एकदम म्हणजे विदाऊट ट्रॅफिक, अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे. नितीनजींनी त्यात फार मोठं काम केलेलं आहे. 8 पदरी मार्गाची पण त्यांनी घोषणा केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात आम्ही मेट्रोचा सहभाग करायला सांगितलं आहे. मेट्रोसाठी सुद्धा प्रोव्हिजन ठेवायला सांगितलं आणि मेट्रोची प्रोव्हिजन त्यांनी ठेवली त्याच्यामध्ये. त्याचबरोबर आम्ही आता पिंपरीपासून निगडी चौका, भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो नेतो आहे. त्याच्यात आम्ही वाकड, हिंजवडी, वाकड, नाशिक फाटा ते चाकण, भोसरी चाकण हा पण याच्यामध्ये ॲड केलेला तो मेट्रोचा मार्ग आम्ही त्यात प्रोव्हिजनमध्ये ठेवला आहे. त्यानंतर निगडीपासनं तर चाकणला जाणारा एक दुसरा एक मार्ग आम्ही प्रस्तावित केला आहे मेट्रोसाठी. म्हणजे ट्रॅफिकच्या दृष्ट्या मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही आत्ताचा विचार करत असताना, म्हणजे वर्तमानाचा विचार करत असताना भविष्याचा सुद्धा आम्ही विचार करतो आहे. म्हणजे आत्ता जर ही परिस्थिती आहे जी नाशिक रोडच्या संदर्भात तुम्ही बोलले, ते फार नाव खराब बदनाम आहे. हाच विचार जर माझ्या अगोदर 20 वर्षापूर्वी जर केला असता तर आज ही परिस्थिती आली नसती. मग मी आज तोच विचार करून चाललो की बाबा आता आपण पण हाच विचार केला पाहिजे, पुढल्या 20-25 वर्षानं ह्या वाहतुकीची समस्याही वाढणार आहे. त्यामुळे आम्ही या जो एलिव्हेटेड ब्रिज आहे, ह्याला ज्या कनेक्टिव्हिटी पिंपरी चिंचवड शहरामधनं पाहिजेत किंवा याला सरळ या रोडला आपण ॲप्रोच करू शकतो नागरिकांना, त्याच्यासाठी ज्या कनेक्टिव्हिटी पाहिजेत त्या कनेक्टिव्हिटी आम्ही DPच्या माध्यमातून करतो आहे. जो DP मंजूर आहे आमच्याकडं विकास आराखडा, त्याच्यावर आम्ही काम करतो आहे आणि त्याच्यात बऱ्याच अंश पुढे गेलो, बऱ्यापैकी डेव्हलपमेंट पण झालेली आहे आमची. एक नवीन आम्ही आता 90 मीटर रस्ता आहे आमचा, नगर रोडला डायरेक्ट जॉईंट होतो. त्यातला आम्ही म्हणजे तुम्ही चाकण शिक्रापूर म्हणताय तुम्ही? नाही, तो वेगळा माझ्या मतदारसंघात जाणारा. तुम्ही एक्सप्रेस वेवरनं खाली आला रावेतमध्ये, रावेतमधनं जर तुम्ही मुकाई चौकातनं स्पाईन रोड म्हणतो आम्ही त्यांना, त्या स्पाईन रोडला जर आलात तर तुम्ही लोहगाव विमानतळापर्यंत एकदम फास्ट जाऊ शकता. म्हणजे ती कनेक्टिव्हिटी एकदम छान केली आणि तो याला अटॅच होतो, याला अप्रोच होतो त्याला, या एलिव्हेटेड रोडला, पुणे नाशिक रोडला. तो पुढे जाऊन नगर रोडला अटॅच होतो. रोड झालाय? हा, काम चालू आहे. म्हणजे मला वाटतं की आता 70-80% काम पण झालं आहे. थोडे पॅच राहिले, काही भूमिपुत्रांचे हे होते, ते चर्चा करून आम्ही ते सॉल्व करतो आणि त्याच्यात आम्ही बऱ्यापैकी पुढे गेलो. त्याच्यातसुद्धा ती पण कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर अजून चांगला फायदा माझ्या मतदारसंघाला होईल. तुमच्या मतदारसंघात आम्ही फिरलो तेव्हा नागरिकांनी काही सांगितलं. त्यांचा एक मुख्य प्रश्न होता तो म्हणजे पाण्याचा. त्यांचं म्हणणं आहे की दिवसाआड पाणी येतं किंवा पाणी पुरवठा अजून तसा हवा तसा होत नाही. तर त्याच्याबद्दल काय तुमच्या प्लॅनिंग, काय तुमचं नियोजन काय? दिवसाआड पाणी येतं हे बरोबर आहे, पण दिवसाआड पाणी काय येतं याच्या मागचं कारण जर शोधलं तर आपण एक वर्ष असं झालं पिंपरी चिंचवड शहरामध्ये, आम्हाला पिंपरी चिंचवड शहराला फक्त पावणा धरण हाच एकच सोर्स आहे. तो पण आम्ही ते पाणी कुठं घेतो, रावेच्या बंधाऱ्यातनं उचलतो, आम्ही थेट जलवाहिनीतनं नाही आणत. तर एक वर्ष पाऊस आहे ना पूर्णपणे कमी झाला, त्यामुळं पावणा धरणामध्ये पाणी नव्हतं, कमी होतं. त्यामुळं त्यावेळेस महानगरपालिकेने त्यावेळेची परिस्थिती पाहून एक दिवसाआड पाणी करण्याचा निर्णय घेतला. एक दिवसाआड पाणी निर्णय घेतल्यानंतर पुढल्या वर्षी पण त्यांना असं वाटलं की पाऊस नाही पडला तर आपण हेच कंटिन्यू ठेवलं पाहिजे. पाऊस झाला तरी मग ते नंतर एक दिवसाआडच राहिलं. मग आम्ही हा विचार केला, आता कदाचित कमी पाऊस झाला म्हणून एक दिवसाआड पाणी केलं आणि समजा पाऊसच नाही पडला तर काय करायचं पाण्याचं. मग हा विचार आम्ही केला की फक्त एका धरणावर अवलंबून राहून आपल्याला जमणार नाही, त्यासाठी वेगळा सोर्स आपल्याला निर्माण करावा लागेल, वेगळ्या ठिकाणी आपल्याला. मग आम्ही त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ होते आणि जलसंपदा मंत्री मला गिरीश महाजन होते. आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, आम्हाला भामासखेड आणि आंध्रमधनं 100 MLT, भामासखेडमधनं 168 MLT, असं 268 MLT पाणी आम्ही आमच्या शहरासाठी मागणी केली. मंजुरी भेटली, त्याचं काम चालू झालं आहे. त्यातलं 100 MLT पाणी आमच्याकडे आत्ता उपलब्ध आहे आणि थेट जलवाहिनीतनं, म्हणजे आंध्र आणि भामासखेडमधून थेट जलवाहिनीतनं पाणी आत्ता येईल आणि त्याचं पण 70% काम जास्त झालं आहे. जॅकवेलचं काम झालं आहे, WTPचं काम झालं आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे ते पाणी आल्यानंतर, आणि विशेष म्हणजे माझ्या मतदारसंघातल्या
म्हणजे जर जे कोटा मंजूर झाला आहे 268 MLT, तर राज्य शासनाने स्पेसिफिक त्याच्यात असा उल्लेख केला आहे की हे पाणी भोसरी मतदारसंघातली या गावांसाठीचे पाणी आहे. म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरासाठी तसं आपण 440 MLTचा आपला कोटा आहे. त्यानंतर 100 MLT आपण एक्स्ट्रा घेतो, ते पण बंधाऱ्यातनं घेतो. म्हणजे 550 MLTचं जवळपास पाणी घेतो आपण पूर्ण आमच्या 25-30 लाख लोकसंख्येसाठी. पण मी माझ्या मतदारसंघासाठी फक्त एकट्या भोसरी मतदारसंघासाठी 268 MLT या 2 धरणातनं मी मंजूर करून घेतले. म्हणजे दुसरा सोर्स चालू केला. उद्या जर पावणा धरणात पाणीच नसतं पडलं तर 8-8 दिवस पाणी नसतं मिळालं. पण आज आम्ही सोर्स चालू केला आहे. उद्या पूर्णपणे 268 MLT पाणी त्यावेळेस 24/7 पाणी मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी तयार केली. आणि आत्ताची जी लोकसंख्या आहे माझ्या मतदारसंघातली, आज जवळजवळ 6 लाखाच्या जवळपास मतदार आहेत. लोकसंख्या 7-7.5 लाखाच्या जवळपास जाईल, 7.5-8 लाखाची. उद्या जरी डबल लोकसंख्या झाली म्हणजे पुढल्या 5 वर्षांनी, तरी पाण्याची कमतरता येणार नाही, अशा दृष्टीनं आम्ही व्यवस्था केली. त्याचबरोबर आता आमची मागणी पण अजून आहे की बाबा, परवा उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी आलते चिंचवडला, त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की आपल्याला फक्त भामासखेड आणि अंधारवर डिपेंड राहून जमणार नाही, तर आपल्याला अजून सोर्सेससाठी निर्माण करावं लागतं. मग आम्ही मुळशी धरणाकडनं मागणी केलेली आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा आमचा पाठपुरावा, म्हणजे आम्ही जे करतोय त्याचं लोकांना दिसतंय, पाठपुरावा करतोय. त्याच्यातलं म्हणजे पाणी आलेलं सगळं, म्हणजे पाण्याच्या संदर्भातली समस्या दूर करण्यासाठी आम्ही जे जे केलं आहे ते सगळं ग्राउंडवर दिसतंय, फक्त पेपरवर नाही आहे. त्याचे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की त्याची कामं चालू आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न पण लवकरच आणि बऱ्यापैकी संपुष्टात पण आला आहे, संपलेला पण आहे. विकास कामांचं तुम्ही सांगितलं की काय काय सुरू आहेत, काय काय नाही. तर आपण थोडंसं राजकारणाकडे येऊया की तुमची उमेदवारी जेव्हा घोषित झाली तुमच्या मतदारसंघातून, तेव्हा अजित गव्हाणेंचा विषय आला होता की ते भाजपचे माजी नगरसेवक आहेत आणि कुठेतरी संघामध्ये अंतर्गत कुरबुरी आहेत त्या विषयावरनं, किंवा तुम्हाला संघाचा पाठिंबा नाही, अशा चर्चा सुरू होत्या. तुम्ही काय सांगाल तेव्हा नेमकं काय घडलं आणि काय वातावरण आहे आत्ता? अजित गव्हाणे हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे 2024च्या लोकसभेपर्यंत ते अजितदादांच्या बरोबर होते. 2024च्या लोकसभेनंतर ते आदरणीय पवारसाहेबांकडे गेले. त्यामुळं त्यांचा आणि संघ परिवाराचा काही संबंध नाही. सुरुवातीला त्यांची पहिली टर्म होती ती भारतीय जनता पार्टीकडनं होती. आणि असं काही हे नाही आहे म्हणजे की विरोध आहे काय, मला असं काही वाटत नाही. सगळे संघटना, आमच्या हिंदुत्ववादी संघटना सगळ्या, भारतीय जनता पार्टी, महायुतीचे सगळे घटक पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. यावेळेस संघाने विशेष लक्ष घातले असं सगळीकडे सांगितलं जाते निवडणुकांमध्ये. लोकसभेला संघ तसं पार्टिसिपेशन नव्हतं. यावेळेस तुमच्या मतदारसंघात पण संघ ॲक्टिव्ह आहे? आता हे आमचे विचार, पक्ष म्हणून आम्हाला विचारलं तर आमचा पक्ष, आता त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या काय हे असतात ते मी नाही सांगू शकत. पण पक्ष म्हणून विचारलं तर आमच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्यामध्ये व्यवस्थित काम करता येते. आणि संघाच्या संदर्भामध्ये विचारलं तर त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कधीच निवडणुकीशी संबंध येत नाही. माझ्या माहितीनुसार त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कधीच संबंध येत नाही. ते काही संघ हा कुठला राजकीय पक्ष नाही, ती एक विचारधारा आहे. त्या विचारधारेवर ते लोक म्हणजे त्यांचं काम करत असतात. आम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीच्या संदर्भामध्ये बोलू शकतो की आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे एकत्र येऊन सगळेजण काम करतो. आता परत अजित गव्हाणेंचा विषय होतो की अजित गव्हाणेंचं नाव जरी असलं तरी त्यांच्या मागे शरद पवारांची ताकद आहे असं त्यांच्या पक्षाकडनं प्रसार केला जातो. तुम्हाला असं वाटतं की एक प्रकारे तुमच्यासाठी आव्हान येते की शरद पवारांच्या उमेदवाराशी निवडणूक? नाही, मला नाही वाटत. आदरणीय पवार साहेबांचा विषय वेगळा आहे. तुम्ही पाहिलं असेल, मी तुम्हाला मग 2024पर्यंत अजितदादांबरोबर होते लोकसभेपर्यंत, आणि आता पवार साहेबांकडे गेले. आणि जाण्यामागचं लोकांच्या मध्ये लगेच कळतं लोकांना की हे का गेले, महत्त्वाकांक्षा होती म्हणून गेले. म्हणजे त्यांचा पवार साहेबांवर जास्त प्रेम आहे किंवा पवार साहेबांबद्दल त्यांची जास्त हे आहे, आत्मीयता, हे दिसत नाही ना. तर ते पवार साहेबांच्या बरोबर म्हणजे ज्यावेळेस
लोकसभेच्या आधी गेले असते तर म्हणता आलं असतं बघ पवार साहेबांच्या बरोबर ते म्हणजे खऱ्या मनापासून गेले. पण त्यांची महत्त्वाकांक्षा होती म्हणून गेले. महत्त्वाकांक्षा नसती तर काय ते अजितदादांना सोडून गेलेच नसते ना. अमोल कोल्हे तुमचे मित्र आहेत आणि त्यांनी एका सभेत बोलताना आत्ता सांगितलं की तुमच्यावर टीका केली त्यांनी की भोसरीचा बकासूर असं ते तुमच्यावर बोलताना म्हणाले. काय सांग? नाव नाही घेतलं त्यांनी माझं. नाव नाही घेतलं. अर्थात राजकारणात नाव नसतात घ्यायचे, या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. नाव नाही घेतलं. तुम्ही त्यांनी नाव घेतलं असतं तर मग मला उत्तर द्यायला योग्य वाटलं असतं. पण तुम्ही आता त्यांनी नाव घेणं, त्यांनी नाव घेतल्यानंतर काय होते, प्रत्येक वेळेस असंच एखादं काहीतरी वक्तव्य करायचं आणि त्याला मला जोडायचं हे बरोबर वाटत नाही. शेवटी त्यांनी काय म्हटले, कुणाबद्दल बोलले, त्यांनी काय असतं, आरोप करणं फार सोपं असतं पण काही आधार नसलेले आरोप करणं. पण मग तुम्हाला टार्गेट का केले जाते? साहजिक वाटतं. टार्गेट तर करणार ना मला. आता माझी त्या टार्गेट करण्यामागचं कारण काय, मी ज्युनियर यांना राजकारणात मी ज्युनियर यांना आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या मागचा एखादा व्यक्ती आपल्याला ओव्हरटेक करून पुढे गेला, ते राजकारणामध्ये ती एक वृत्तीच तयार झालेली आहे ती आमच्या इकडं. तर तसं पाहिलं तर मी येथपर्यंत आलो, मी त्यांच्यावर आरोप करून नाही आलो कुणावर किंवा कुणाच्या समोर खड्डा खणला नाही की तर त्या खड्ड्यात पडला पाहिजे किंवा मी त्यांच्या समोर खड्डा खणण्यापेक्षा, जास्त वेळ घालवण्यापेक्षा मी माझ्या कामात जास्त वेळ घालवला. मी त्यांच्या आरोप करण्यापेक्षा मी माझ्या सकारात्मक काय करता येईल त्याच्यात जास्त वेळ घालवला. त्यामुळं त्यांना थोडीशी जेलची असणार माझ्याबद्दल की बाबा हा मागून आला एवढा मोठा, पण ती हे विसरले. आपल्याला शाळेत एक शिकवलं जायचं, बा म्हणजे आमच्या घराचा म्हणजे प्रत्येकालाच माहितीच आहे, छोटंसं आहे उदाहरण. आपली लाईन जर एखाद्यापेक्षा मोठी करायची असेल तर साईडने आपण मोठी करायची, दुसऱ्याची म्हणजे खोडायची नसते. तसं मी माझं काम राजकारणामध्ये असंच पुढे नेलं आहे. आता एक चर्चा म्हणजे नारा फेमस होतोय, तुम्हाला माहिती, बटेंगे तो कटेंगे, एक हे तो सेफ आहे. काय तुम्ही सांगताल की तुम्ही पण त्याबरोबर ॲग्री करता? म्हणजे हो एकदम बरोबर. का म्हणजे ह्याची या नाऱ्याची गरज आहे का समाजामध्ये? हो 100% गरज आहे. का बरं असं वाटतं? का बरं आहे म्हणजे त्याच्यात तुम्हाला सांगतो आता, एक रहेंगे तो सेफ रहेंगे हे एकदम बरोबर आहे. समोरची लोक एक म्हणजे जी लोक हा जो बटेंगे तो कटेंगे हा विचार कधीपासून आला, एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा विचार कधीपासून आला, लोकसभेपासून. तुम्ही पहा अजमल कासाब ज्यांनी मुंबईमध्ये येऊन अंधाधुंद गोळीबार केला, अनेक लोकांना त्यांनी म्हणजे अमानुषपणे हल्ला केला, त्याला फाशीची सजा मिळावी म्हणून सरकारी वकील म्हणून आदरणीय उज्ज्वल निकम सिनियर सॉलिसिटर त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे तो हल्ला मुंबईवर झाला म्हणजे महाराष्ट्रावर झाला ना. त्या कासाबला फाशी दिलेल्या म्हणजे मिळावी म्हणून ज्यांनी प्रयत्न केले ते आदरणीय उज्ज्वलजी निकम यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये 5 मतदारसंघामध्ये 60,000 70,000 पुढं आहे आणि एका मतदारसंघामध्ये ते निवडणूक हारतात. तुम्हाला असं म्हणायचं आहे की यातनं कुठेतरी वोट जिहाद होतं? एक मतदारसंघात ते निवडणूक हारतात. आता ते मी मालेगावचं उदाहरण देत नाही, धुळे मालेगावचं उदाहरण देत नाही, मी मुंबईचं उदाहरण देतो. म्हणजे कासाबला पाठिंबा देणाऱ्यांच्या मागं आपण राहायचं का? म्हणजे जर कासाबला पाठिंबा दिला तर आपण राहू का मला सांगा. म्हणजे एका दृष्टीनं कासाबनी मुंबईवर हल्ला केला, त्या मुंबईतल्या लोकांनी जर एक संघपणे तो 6वा जर मतदारसंघ राहिला असता, ते कुठले पण धर्मीय असू द्या, कासाब हा काय नातेवाईक नव्हता ना तुमचा. कासाब हा शेवटी या भारताचा, या राष्ट्राचा, हिंदुस्थानचा दुश्मनच होता. मुंबईचा, महाराष्ट्राचा हेच होता ना, आतंकवादीच होता. मग ज्या व्यक्तीने प्रयत्न केले त्याला फाशी देण्यासाठी, त्या व्यक्तीला जर अशा प्रकारे जर हे होत असेल, निराशा किंवा हार समोर येत असेल, तर मग हे बटेंगे तो कटेंगे तो बरोबरच आहे ना, एक रहेंगे तो सेफ रहेंगे बरोबरच आहे ना. आता या अशा वृत्तींमुळं
असे अजमल कासाब साठके 100 जन्माला येतील. या महाराष्ट्रात, या भारतात आतंकवाद्यांना ज्यांनी फाशी दिली ते जर निवडणुकीमध्ये पराभव पत्करत, त्यांना पराभवाला सामोरं जावं लागत असेल, तर मग जो नारा आदरणीय योगीजींनी दिला, जो मोदीजींनी दिला, तो बरोबरच आहे. पण तुम्ही इकडे असं सुचवत आहे का की कुठेतरी वोट जिहाद होतोय? हो, 100% होतोय. होतोय. पण मग मला एक सांगा की तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचं राजकारण आहे ते विकासाचं एक राजकारण होतं. आता महेश लांडगे हे आक्रमक हिंदुत्वाचं स्टाईलचं राजकारण करताना दिसत आहेत आणि त्याची तरुणामध्ये क्रेज पण आहे. काय सांगताल तुम्ही? आक्रमक हिंदुत्व म्हणजे काय माझं? हम्म. मी मंदिरात जातो, हम्म. मी माझ्या परंपरा संस्कृती जपतो. मी जिथं माझ्या हिंदू धर्मातल्या वेगवेगळे समाज आहेत, 18 पगड जाती, 12 बलुतेदार आहेत, त्यांच्या सगळ्या संस्कृती परंपरा जपतो. त्यांच्या अडचणींना, त्या कुटुंबातल्या, त्यांच्या ज्या ह्या सगळ्या हिंदू धर्मातल्या सगळ्या समाज आहेत त्या सगळ्यांच्या अडचणी समस्येमध्ये मी उभा राहतो. हे माझं कर्तव्यच आहे ना, ते मी करतोय कर्तव्य. त्यामुळं प्रखर हिंदुत्ववादी म्हणण्यापेक्षा हा माझा धर्माने मला दिलेला एक संस्कार आहे की या सगळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण पाहतो, प्रभू श्रीरामांच्यापासून पाहतो, हे आपला ही परंपरा किंवा ही संस्कार आपल्याला जपलंच पाहिजे. आणि मग मतदान मिळावं म्हणून मला निवडणूक जिंकायची आहे आणि निवडणूक जिंकण्यासाठी मला अमुक लोकांचं मतदान पाहिजे म्हणून मी माझ्या या लोकांवर ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी माझ्या वेगळ्या ज्या माझ्या धर्माच्या विरोधात आहेत त्यांच्याकडे जाऊन, ज्या लोकांनी अत्याचार केला त्यांच्याकडे जाऊन उभं राहणं हे माझ्या धर्माने मला शिकवलं नाही. पण मग यात कुठेतरी असं नाही वाटत की कुठेतरी तुमचा जो मुस्लिम मतदार आहे, जो तुमच्याशी इतके वर्ष कनेक्टेड आहे, तो यातनं कुठेतरी दुरावला जाऊ शकतो? कसं जाईल दुरावून? मला सांगा की कसं दुरावलं जाईल? आता तर त्यांच्या मनावर आहे ते, म्हणजे शेवटी त्यांचं काय असेल ते त्यांनी ठरवायचं असतं. मी माझ्या दरवाज्यात आलेला कुठलाही माणूस असतो ना, त्याला मी कुठल्या धर्माचा विचारत नाही. मी शास्तीकर माफ करताना महायुतीने विचारलं नाही की तू कुठल्या धर्माचा आहे तर तुझा माफ होईल. लाडकी बहीण योजनेचा लाभ देताना कुठल्या महिलेला विचारलं नाही की तू कुठल्या धर्माची आहेस, बरोबर आहे. बफर झोन माफ करताना विचारलं नाही की तू त्या हिंदू धर्मातला आहेत का, त्या दुसऱ्या कुठल्या धर्मातला आहे. म्हणजे आम्ही जे व्यापक काम करतो, जे पण विकासाचं काम केलं आहे त्याच्यामध्ये आम्ही कधीच कुणाला विचारलं नाही, कधीच, म्हणजे एकालाही विचारलं नाही. माझ्या दरवाज्यात आजसुद्धा कुणी पण आलं, माझ्या ऑफिसमध्ये कुणी आलं, माझ्या घरी कुणी आलं, मी पाणी चहा देताना सुद्धा घरी आल्यावर पाहतो, मी कधी विचारतो त्याला कधी काय. शेवटी ज्याचा त्याचा मानसिकतेचा विषय आहे तो, त्यांनी कसं घ्यायचं. पण एक नक्की आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी हे सगळ्यांनी ठरवलं. पुण्यात पण एक तशा प्रकारचा मेळावा झाला त्यांचा. म्हणजे मी माझ्या धर्मातले परंपरा संस्कृती जपतो म्हणजे ते माझ्या विरोधात मतदान करणार असेल तर ते त्यांना लक लाभ. पण मी माझी संस्कृती सोडून, माझी परंपरा सोडून मी जाऊ शकत नाही. देवेंद्र फडणवीस आणि तुमचं एक खास कनेक्शन आहे असं कायम बोललं जातं. म्हणजे तुम्ही भाजपात आल्यापासून आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीसांचा तुम्हाला प्रत्येक निर्णयामध्ये असेल, विकास कामांमध्ये निधी देण्यामागे असेल, फ्री हँड राहिलेला आहे. आत्ताही असं म्हणलं जातं. आम्हाला जरा सांगा की काय नक्की तुमचं आणि देवाभाऊंचं कनेक्शन आहे? देवेंद्र भाऊंनी, मी तुम्हाला सांगितलं ना, पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी आज ठामपणे सांगू शकतो नागरिक माझ्याबरोबर आहे. त्याच्यामागचं कारण आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब. देवाभाऊंनी मागचे 20-25 वर्षाचे प्रश्न जे सोडवण्याची संधी माझ्या विरोधकांकडे पण होती, पण हे प्रश्न सोडवण्याची ताकद मला त्यांनी दिली. माझ्या शहरामध्ये पोलीस आयुक्ताला व्हावं अशी माझी मागणी होती. पिंपरी चिंचवड शहराची ओळख नवीन पोलीस आयुक्तालय म्हणून त्यांनी करून दिली. शास्तीकर माफ त्यांनी केला, बफर झोन कमी त्यांनी केला, त्यांनी समाविष्ट गावाचा विकास करण्यासाठी मला मदत केली. त्यांनी माझ्या भोसरी मतदारसंघातले जेवढे पण प्रश्न आहे, भामासखेड आंध्रचं पाणी आणायला त्यांनी मदत केली. त्यांनी उपयुक्ता कर जो सोसायटी धारकांवर लावला होता तो कमी करण्यासाठी त्यांनी मदत केली. किती कामं सांगू त्यांची, की अशी कामं त्यांनी केलेली या शहरामध्ये माझ्या. आणि त्यांनी पण कधी विचारलं नाही की महेश तू हे जे माझ्याकडनं कामं करून घेतोय हे फक्त हिंदू धर्मातलेच आहेत का, हे पोलीस आयुक्तालय तू मागतोय हे फक्त हिंदू धर्माच्या संरक्षणासाठीच मागतोय का.
हे जास्ती कर तू का कमी करून मागतोय, तो फक्त हिंदू धर्मातल्या लोकांचा व्यापक विचार असलेला नेता आहे आमचा, म्हणजे फार मोठी दूरदृष्टी असलेला. कधीही कुठला भेदभाव नाही केला त्या आमच्या त्या नेत्याने, देवाभाऊनी. एकदम देवेंद्र भाऊंनी प्रामाणिकपणे प्रश्न, या समस्या तुझ्या मतदारसंघातल्या नागरिकांना आहे ना, तुझ्या शहरातल्या, या आपल्याला सोडवायच्या. आणि मी पण चुकीचं काम कधी त्यांच्याकडं, किंवा त्यांना पण एवढा विश्वास आहे की मी कधी चुकीचं काम त्यांना सांगितलं नाही. दिघीला एक सभा झाली आत्ता 2 दिवसापूर्वी. तिथे तुम्ही म्हणालात की 20 तारखेपर्यंत सगळं सहन करणार आहे आणि विरोधकांना मदत करतो असं तुम्ही म्हणालात. नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला? मी मागच्या कुठल्या 10 म्हणजे- वर्षामध्ये बघा, मी माझा स्वभाव बदलणार ह्याच्यामध्ये मी काय, माझ्या म्हणण्यामागचा उद्देश काय माहिती, मी 2014 पासून तर 2024 पर्यंत विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय. मी निवडणूक ज्या दिवशी पार पाडते, निकाल लागतो, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी त्या भोसरी मतदारसंघातल्या माझ्या विरोधकांचं सुद्धा काम केलं. मी विरोधकांचं सुद्धा हे केलं आहे, मदत केलेली आहे, त्यांना सुद्धा कधी नाराज केलं नाही. तुम्हाला सांगितलं की आत्ता शास्तीकर, मी काय फक्त मला मतदान करणाऱ्या लोकांचाच माफ झाला आहे का? माझ्या विरोधकांचं सुद्धा माफ झालं आहे. मी त्याच्यात कधी राजकारण मी राजकारण, निवडणूक संपली की मी विषय सोडून देतो. त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही राहत, मला काम करण्यात जास्त इंटरेस्ट राहतो. आणि त्यामुळं मी माझा जो स्वभाव आहे ना 10 वर्षात, म्हणजे विरोधकांना सुद्धा मदत करणं, किंवा त्यांच्या अडचणीत धावून जाणं, त्यांना समस्येला मदत करणं, माझ्याकडे आल्यानंतर त्यांच्या दुजाभाव न करणं, हा स्वभाव बदलणार, हा माझा बोलण्याचा उद्देश होता. त्याचा गैरअर्थ त्यांनी काही काढू द्या, त्याच्याकडे लोकांना म्हणजे विरोधकांकडनं पण तुम्हाला मदत होते का? नाही, विरोधकांकडनं मदतीची अपेक्षा मला बिलकुल नाहीच आहे, आणि त्यांनी मला मदत करावी म्हणून मी त्यांना मदत केली, हा माझा बिलकुल हे नाही आहे की बाबा माझ्याकडे विरोधक आला उद्या मला तो मदत करेल आणि मग म्हणून मी त्याला मदत करावी, असं माझं बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, माझी निवडणूक संपली की मी सगळ्या लोकांचा, हा माझा स्वभाव होता. पण ज्यांना मी मदत केली त्यांच्याकडनं मला मदतीची अपेक्षा नाही आहे, पण कमीत कमी माझ्याबरोबर राहणार जे माझे सहकारी आहेत त्यांना तर त्रास नाही झाला पाहिजे. ज्या अर्थाने तुम्ही थोडक्यात ते म्हणाला, त्या त्रासाने मी बोललो. आणि तुम्ही तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला विचारा किंवा स्थानिक प्रशासनाला विचारा, मी कधी अशा प्रकारचा त्रासच कुणाला दिला नाही. होता होईल तेवढी मदत केलेली आहे मी, होता होईल तेवढी मी अशी, आणि त्या मदतीचे पुरावे मी देऊ शकतो मी. पण ते आपल्याला नाही द्यायचं, त्याचा अर्थ यांनी वेगळा काढला तिथे येऊन की बाबा मग बघा ते त्याचा स्वभाव असा तसा अमुक तमुक. अरे माझा स्वभाव काय आहे, मुळात तुम्ही 10 वर्षामध्ये जे विरोधक माझ्याकडे आले ना, त्या विरोधकांना विचारा, मी त्यांना मदत केली का? त्यांना निराश करून पाठवलं? अजिबात पाठवलं नाही, त्यांना मदतच केली मी. आणि मग ते माझ्या जवळचे सहकारी म्हणतात की बाबा महेश तू त्यांना मदत केलेली आहे, ती लोक आम्हाला त्रास देत आहेत. पुढच्या 5 वर्षात तुम्ही तुमचा मतदारसंघ कुठं बघता? पुढल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये माझा मतदारसंघ हा एक सगळ्यांसाठी रोल मॉडेल असेल. इतका म्हणजे आपण असं म्हणतो नियोजनबद्ध, म्हणजे पुढल्या 20-25 वर्षाचा विचार करून या शहरामध्ये कशा प्रकारे आपल्याला पुढे जाता येईल, सगळ्या समाजातील घटकांना कसा न्याय देता येईल. आणि एक अंशी जसं पुण्याची ओळख आहे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं, आज आमच्या शहरातले सुद्धा बरेच शिक्षक विद्यार्थी, तसं आमच्याकडेही तशा प्रकारचं वातावरण व्हावं, आमच्या इकडल्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिकडे तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं. मग आता तुम्ही पाहिलं असेल, आम्ही गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज असेल, IIM असेल, IITसाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. वेगवेगळे संतपीठ असेल, वेगवेगळे एज्युकेशनल ट्रस्ट असेल, त्यांच्याशी आम्ही सगळ्यांची बोलणं करून त्यांना तिथे कसं आपल्याला हे करता येईल. म्हणजे शहर हे माझ्या पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही तसं आयुक्तालय आम्ही केल्यामुळं ती वेगळी झाली. तशी माझ्या शहराची ओळख एका अजून आशिया खंडात जशी आहे त्याच्यापेक्षा जगात कशी होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि तुम्हाला सांगतो, ज्या समस्या या 10 वर्षामध्ये लोकांना आल्या, त्या 10 वर्षातल्या म्हणजे मागच्या 20-25 वर्षामध्ये त्या आम्ही ज्या सोडल्या या 10 वर्षामध्ये, आम्ही त्या सोडत असताना आम्ही नियोजन पण पुढल्या 20-25 वर्षाचं करतोय. म्हणजे ती फक्त तात्पुरती सोडवली आणि परत उद्या त्याच्यावर अजून ताण येऊन परत ती आहे तशीच राहणार, त्याला आम्ही तसं काम केलेलं नाही. ती सोडत असताना पुढल्या 20-25 वर्षात परत ती समस्या लोकांपुढे येऊ नये या अनुषंगानं आम्ही काम करतो आणि पुढं माझं विजन तेच राहणार आहे.
धन्यवाद महेशजी, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात. आमच्या सगळ्या प्रश्नांची तुमच्या स्वभावाप्रमाणेच तुम्ही बिनधास्त उत्तरं दिलीत. तुम्हाला शुभेच्छा निवडणुकीसाठी. पुन्हा भेटूया. धन्यवाद.